वैजापूर शहरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं भव्य शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा प्रचंड उत्साहात पार पडला। या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी या मेळाव्याच्या निमित्तानं मोठी ताकद दाखवून दिली। या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार कल्याणराव काळे, प्रवक्ते हनुमंत पवार आणि माजी मंत्री अनिल पटेल यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते। विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश ठुबे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनीही या मंचावर हजेरी लावली होती। यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली। शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी सर्व घटक पक्षांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे असं ते म्हणाले। तर येत्या काळात शेतकऱ्यांना न्याय मिळायचा असेल तर भाजपला सत्तेतून हटवून काँग्रेसला सत्तेत आणणं गरजेचं आहे असं मत खासदार कल्याण काळे यांनी मांडलंय। या मेळाव्यात कर्जमाफी, बी बियाणे, खतांचा तुटवडा, वीज दरवाढ आणि शेतीमालाचा हमी भाव या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा प्रचंड यशस्वी ठरला। शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी, वैजापूर। तालुका अध्यक्ष तुम्हाला भेटतील आणि तुम्हाला तहसीलदाराकडे घेऊन जातील। आपण प्रयत्न सिल्लोडच्या शेतकऱ्यांच्या भविष्य या अनुषंगानं आज देशामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे। अभी नहीं तो कभी नहीं अशा प्रकारचा संघर्ष निर्वाणीचा संघर्ष आपल्याला पुकारावा लागेल अशा प्रकारचं चित्र आज देशभरामध्ये आणि महाराष्ट्रात निर्माण झालं। चौकीदार चोर आहे ही असणारी एकंदरीत पार्श्वभूमी आपल्या देशाला लागली आहे। आणि आता काय करावं, पैसा फेक तमाशा देख नावाचा एक खेळ हा देशभरामध्ये सुरू आहे। कार्यक्रम झाला पाहिजे, हात पाहून खाली कार्यक्रम झाला। लवकर जर परिस्थिती सुधारली नाही तर आपली परिस्थिती काही वेगळी होणार नाही। अशी परिस्थिती जर आपली होऊ द्यायची नसेल तर काय करायचंय, तर अशा आपल्या सर्वांना जे सरकार सत्तेत आहे, जे राज्यात आहे, जे केंद्रात आहे, जे जिल्हा परिषदेत आहे, या सर्व सरकारला आपल्याला जाब विचारायचा आहे, अधिकाराचा जाब विचारायचा आहे। आज सर्वसामान्य माणूस हा अहवाल दिलाय, पेट्रोल 100 रुपयाच्या वर गेलेलं आहे। नुसतं 100च्या वर गेलं नाही तर पेट्रोलमध्ये काय आहे, इथेनॉल म्हणून का पाणी म्हणून, भेसळ जी आहे ती भेसळ आता पेट्रोलमध्ये भेसळ, डिझेलमध्ये भेसळ आणि भेसळाचा काळ आला। या देशाचा पंतप्रधान काय म्हणतो, भाईवर बहनों विदेश की यात्रा बंद करो, मेरी प्यारी बहनों सोना खरीदो मत, मेरी बहनों सब्जी बनाते समय उसपे तेल कम डालो। या देशाचा पंतप्रधान काय म्हणाला, फोडणी करताना तेल कमी टाका, सोनं घेऊ नका। जसे आपण थैल्या घेऊन आणि पोतेच्या पोते घेऊन सोनं घ्यायला। या देशाच्या पंतप्रधान रोजगाराची बोलत नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव तर बोलत नाही, हा चोरी होत असणाऱ्या चोरीबद्दल बोलत नाही, भ्रष्टाचाराबद्दल बोलत नाही, वाढत्या महिलांवरच्या अत्याचार बलात्काराच्यावर काही बोलत नाही। हा कशावर बोलतो, तर हा ज्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही त्याच्याबद्दल बोलतो। याचं कारण काय, तर केंद्र सरकारची योजना आहे हम दो हमारे दो। हम दो म्हणजे मैं और मेरा मोदी, मैं और मेरा शाह, आपला डॉक्टर शहाने, मैं और मेरा शाह अमित शाह, और मैं हम दो और हमारे दो अडानी और अंबानी, या दोघांसाठी हे सरकार काम करते। त्यामुळे उद्योगपतींचा या दोन उद्योगपतींचा चांगलं
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।